नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी दत्तात्रय सूर्यवंशी। आज आपण या ठिकाणी पाहतोय वाशीमधले जागृतेश्वर मंदिर आहे। या मंदिरापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची परिवर्तन यात्रा या ठिकाणून निघणार आहे आणि विशेष करून म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते आणि नवी शहराचे अध्यक्ष सन्माननीय गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निघणार आहे। सर, काय सांगाल की आज जी परिवर्तन यात्रा जी सुरू केलेली आहे, विशेष करून म्हणजे 21व्या शतकातलं अद्यावत शहर म्हणून आज नेहमीकडे पाहिलं जाते, परंतु अनेक समस्या आहेत आणि ह्या समस्या संदर्भात आपण परिवर्तन यात्रा काढताय, काय सांगाल या संदर्भात? आम्ही ह्या परिवर्तन यात्रेचं प्राधान्यच क्रम हा ठरवला आहे, शिक्षण, आरोग्य, रोजगार। आम्हाला परिवर्तन हवं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये। शिक्षणातली जी फी आहे त्याने पालकांचं कंबरडं मोडलेलं आहे, पण या शिक्षणाच्या फीबद्दल कोणी तयार नाही आहे बोलायला, कारण या सगळ्या नेत्यांच्या, राजकीय नेत्यांच्या शाळा आहेत आणि कॉलेजेस आहेत। आम्हाला परिवर्तन हवं आहे शिक्षणामध्ये, आम्हाला परिवर्तन हवं आहे आरोग्य व्यवस्थित। हॉस्पिटलचं दरपत्रक नाही, एखादा वेळी ॲडमिट झाला तर 15 आणि 20 आणि 25 लाख रुपये भरल्याशिवाय रुग्ण बाहेर येऊ शकत नाही। आम्हाला परिवर्तन हवं आहे रोजगारात। आमच्या 80%चा जर GR आहे तर तो राबवला का जात नाही? इथल्या नेत्यांना फक्त ह्या MIDCच्या कंपन्यांमधून कंत्राटं घ्यायची आहेत, ना प्रकल्पग्रस्त तरुणांचं पडलं आहे, ना नवी मुंबईतल्या तरुणांचं पडलं आहे। या अशा विविध विषयावर LIGची घरं का नियमित होत नाही आहे? प्रकल्पग्रस्तांची घरं नियमित करण्याचा शासन निर्णय 2008 असेल, 10 असेल, 12 असेल, आता 22 असेल, प्रत्येक वेळी फक्त शासन निर्णय निघतो, खोटी आश्वासनं दिली जातात, मात्र याच्या संदर्भातली श्वेतपत्रिका का काढली जात नाही? असे विविध विषय घेऊन किमान 1,00,000-2 लाख नवी मुंबईकरांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत। ही यात्रा आज वाशीवरून सुरुवात होते। आपलं वर्षोनवर्ष असलेलं जागृतेश्वर मंदिर, शिवशंभोचं दर्शन घेऊन ही सुरुवात आज आम्ही या यात्रेची केली आहे। उद्या तुर्बा असेल, सानपाडा असेल, नंतर सिऊड, नेरूळ, जुईनगर, बेलापूर या विविध ठिकाणी आम्ही जाणार आहोत, लोकांशी संवाद साधणार आहोत, नवी मुंबईतल्या अनेक बुद्धिजीवींशी संवाद साधणार आहोत आणि 2 तारखेला या समारोपाला या नेमकं नवी मुंबईला काय हवं आणि नवी मुंबईच्या मनात काय आहे, नवी मुंबईला हवा बदल नवा, सोबत या परिवर्तन घडूया। सर, पण या ठिकाणी आता जर 2 दिवसात पाहिलं तर प्रकल्प भूमिपुत्र आहेत यांची घरं कायम करावी आणि ती झाली, GR आला म्हणून जल्लोष केला जात आहे, त्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगा? कोण जल्लोष करते? आय एम ऑलवेज सेफ असं मला दिलीप वळसे पाटलांनी सांगितलं, म्हणजे IAS कायम सुरक्षित राहायचं आणि स्वतःच्याच कार्यकर्त्यांना जल्लोष करायला सांगायचं। कुठलाही उत्साह, आनंद इथल्या प्रकल्पग्रस्तांमध्ये नाही। तो यासाठीच नाही कारण कायम असे शासन निर्णय निघालेले आहेत, अनेक स्पष्टता नाही, अनेक त्रुटी आहेत। प्रयत्न केलाय का राज्य शासनाने? केलाय, पण प्रामाणिक इच्छाशक्ती दिसत नाही। ती प्रामाणिक इच्छाशक्ती असेल तर तुम्ही श्वेतपत्रिका काढा। काय कलेक्टरचं काम आहे, काय आयुक्ताचं काम आहे, काय सिडकोचं काम आहे, याची निश्चिती होऊ द्या। अहो, साधा मालकी हक्कावरूनच पहिला आक्षेप आहे, 60%च्या भाडेपट्ट्यावरती असणार आहे। जो इथला जो मूळ मालक आहे त्याला भाडेपट्ट्यावर ठेवणारं राज्य सरकार कोण आणि कोण सिडको? या संदर्भात एक सविस्तर पत्रकार परिषद आज उद्या घेऊन मी निश्चितपणे या विषयावर बोलणार। सर, या ठिकाणी कौशल्य विभागाच्या माध्यमातून कौशल्य विभागाला भेटलेला होता आणि त्या ठिकाणी आपण स्वाक्षरी मोहीमसुद्धा आयोजित केलेली। या नोव्हेंबरला किती तरुणांनी या ठिकाणी आपले अर्ज दिले की आम्हाला नोकऱ्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर मनसेने पुढचं पाऊल काय घेतलेलं होतं? हे बघा, आता ह्या यात्रेतसुद्धा आम्ही विविध ठिकाणी बेरोजगारांची नोंदणी घेणार आहोत आणि या बेरोजगारांच्या नोंदणीतला जो डेटा जमा होणार आहे तो या सगळ्या 1700 कंपन्या ज्या उद्योग विभागाकडे रजिस्टर झाल्या आहेत, कौशल्य विकास विभाग, त्या सगळ्या 1700 कंपन्यांमध्ये पाठवणार आहोत आणि उद्योग आणि रोजगार विभागाकडे पाठवणार आहोत। काम हाताला देणं हे आमचं नाही आहे, पण जिथे जॉब आहे ती दिशा दाखवणं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम आहे। किमान 50,000 ते 1 लाख मुलांना रोजगार पुढच्या काही दिवसात मिळेल ही गॅरंटी आहे आमची। सर, 2 ऑक्टोबर हा तुमचा समारोपाचा दिवस आहे, याच्यानंतर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? 2 तारखेनंतर विविध विषयांना आम्ही वाचा फोडणार आहोत। यानंतरसुद्धा बेलापूर टू वाशी, आज वाशी टू बेलापूर याचा दुसरा टप्पा परत बेलापूर टू वाशी आम्ही सुरू करणार आहोत आणि ह्या प्रश्नांवरती एक मोठं आंदोलन निश्चितपणे उभं राहील। आज या यात्रांमध्ये आम्ही शाळांच्या बाहेर शैक्षणिक ऑडिट झालं पाहिजे,
या सगळ्या शाळांचं शासकीय ऑडिट झालं पाहिजे म्हणून आम्ही सह्यांची मोहीम घेतो आहे, बेरोजगारांची नोंदणी घेतो आहे, वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही जाणार आहोत आणि या हॉस्पिटलमध्ये काय दरपत्रक आहे हे या नवी मुंबईकरांना सांगणार आहोत. सर, नवी मुंबईचे 2 विधानसभा आहेत, एक बेलापूर विधानसभा आणि एक ऐरोली विधानसभा. आता ही जी तुमची जी स्टेप आहे ती बेलापूर विधानसभासाठी आहे, परंतु ऐरोली विधानसभेसाठी जर बघाल तर तुमचं पुढचं त्या ठिकाणी कोणतं पाऊल असणार? निश्चितपणे आमचे तिथले पदाधिकारी काम करत आहेत, आजही माझ्याशी जोडले गेलेत आणि तिथेसुद्धा परिवर्तन यात्रेचा दुसरा टप्पा निश्चितपणे होईल. आमचे तिथले जे पदाधिकारी आहेत ते असतील, मी सुद्धा स्वतः त्यांच्याबरोबर असेल. पण बेलापूर विधानसभेत ज्या पद्धतीचे प्रश्न प्रलंबित आहे आणि ऐरोली विधानसभेत संपूर्ण नवी मुंबईच्या वतीने ही यात्रा आम्ही काढणार आहोत. आत्ता ज्या यात्रेला या ठिकाणी शुभारंभ होतो तुम्ही बघितलं तर असंख्य या ठिकाणी मनसैनिक आहेत आणि बेलापूर विधानसभेच्या या परिवर्तन यात्रेनंतर सुद्धा ऐरोलीत परिवर्तन यात्रा घेतली जाणार आहे असं या ठिकाणी मनसेचे अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितले. दत्तात्रय सूर्यवंशीसह अश्विनी जैतपाल.